निलेश अभिवादन करण्यासाठी ते पुढे सरकत आहेत। सन्माननीय राज्यपाल महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय महापौर तसंच अनेक मंत्री महोदय हे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी जात आहेत। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबतच मुंबईचे महापौर ऋतू तावडे आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता अभिवादन केलं जाईल, त्यांना पुष्पांजली अर्पण केली जाईल। या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सध्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत आणि राज्य सरकारकडून देखील या कार्यक्रमाचं आयोजन सध्या होताना दिसतंय। बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती रचण्यात आलेले पोवाडे, त्यांच्यावरची गाणी ही देखील या ठिकाणी अनेक शाहीर हे सादर करताना देखील दिसत आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सोबतच सना मलिक आपण बघतो आहोत। छगन भुजबळ हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मंत्री संजय शिरसाट आहेत। संजय राठोड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात। महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय जिष्णुदेव शर्माजी तसंच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई अजितदादा पवार तसंच सभापती राम शिंदे, अण्णा बनसोडे तसंच सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी तसंच छगन भुजबळ सर, त्यानंतर सन्माननीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलारजी, संजय शिरसाटजी सामाजिक न्याय मंत्री तसंच सन्माननीय मंत्री महोदय संजय राठोडजी, महापौर ऋतू तावडेजी, माजी खासदार राहुल शेवाडे, आमदार तसंच भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो हे सर्वजण इथे उपस्थित आहेत। अखिल भारतीय भिक्खू संघाचे उपाध्यक्ष श्री भीमराव आंबेडकर तसंच अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे ते कार्याध्यक्ष आहेत। आनंदराज आंबेडकर अध्यक्ष बौद्ध जन पंचायत समिती, राजेश अग्रवालजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, डॉक्टर सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य तसंच पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब, हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय, श्रीमती रुबल अग्रवाल कोकण विभागीय आयुक्त, डॉक्टर प्रशांत नवरे सेक्रेटरी, राज्यपालांचे सचिव श्री राममूर्ती जॉईंट सेक्रेटरी हे सर्व मान्यवर आता इथे उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। बुद्धवंदना होईल, त्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। आपण आता आवाज ऐकत आहात, पण प्रत्यक्षात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली आता अर्पण करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली। तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल जिल्हाधिकारी मुंबई शहर विष्णुदेव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अभिवादन करण्यात आलं। सोबतच ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत।
मुंबईच्या महापौर रितू तावडे असतील, सोबतच महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस महासंचालक, सोबतच मंत्रिमंडळामधील काही महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, संजय शिरसाट, सोबतच संजय राठोड हे देखील सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बघतो आहोत। प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बुद्धवंदनेनं या कार्यक्रमाची सध्या सुरुवात होती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती। राज्यासह देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही जयंती साजरी होत असताना दरवर्षीप्रमाणे दादरच्या चैत्यभूमीवरती लाखोंचा जनसागर हा लोटलेला बघायला मिळतो आणि दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील या ठिकाणी केलं जातंय। यानंतर पुढचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सुरू होईल। एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात देखील काही अपडेट्स आज मुख्यमंत्री देणार आहेत का, किंवा काही वेगळ्या योजना, काही समाज उपयोगी असे उपक्रम आजपासून सुरू होणार आहेत का, हे बघणं देखील महत्त्वाचं राहील। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत चैत्यभूमीवरची। बाबासाहेबांना अभिवादन केलं जात असताना बुद्धवंदना घेऊन या कार्यक्रमाची सध्या सुरुवात होते आहे। सोबतच राज्यभरातून जो सर्वसामान्य माणूस या ठिकाणी उपस्थित आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्या सगळ्यांची देखील चोख व्यवस्था मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांचंच हे दर्शन, हे अभिवादन शांतपणे पार पडावं यासाठीची ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। अगदी काही वेळामध्ये या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। त्याआधी असणारी ही बुद्धवंदना आपण पाहतोय। यांचा नेहमीच विचार होते, शिका, संघटित व्हा, एकत्र रहा, असाही संदेश होता। चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं आता पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। तर चैत्यभूमीचा हा एकूणच परिसर असेल, हा स्तूप असेल, इथला स्तंभ असेल, हे सगळंच आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि याच स्तूपावरती आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील होत असताना आपण बघतोय। भारताच्या संविधानाचे, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ञ, कायदे पंडित असं वेगवेगळ्या
क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही 135वी जयंती आणि याच निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांसोबतच मुंबईच्या प्रशासकीय विभागामधील अनेक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजामधल्या प्रत्येक स्तरासाठी असणारं बाबासाहेबांचं योगदान, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचा अमूल्य असा ठेवा हा कायमच मेंदूमध्ये आणि मनामध्ये देखील जतन करून ठेवावा असाच. ज्या बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता ही शिकवण दिली, ही मूल्य दिली आणि हीच मूल्य संविधानामध्ये देखील त्यांनी पेरली, त्यांनी रुजवली. अस्पृश्यता निवारणासारखं प्रचंड मोठं काम, ज्यामधूनच पुढे मग चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, नाशिकमधल्या काळाराम मंदिरामधला सत्याग्रह असेल, अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचा पायंडा घातला गेला. महिला सक्षमीकरणासारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी छेडला आणि त्यानंतर सध्याची ही दृश्य चैत्यभूमीवरची मानवंदना देखील दिली जाणार आहे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं, ती देखील आपण बघूया. चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुष्पवृष्टी आता करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 100 तर चैत्यभूमीचा हा परिसर आणि इथल्या या स्तूपावरती सध्या पुष्पवृष्टी होतीये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून. सोबतच हजारोंचा जनसमुदाय देखील या ठिकाणी जमलेला आहे. इथली गर्दी देखील आपण बघू शकतो. बाबासाहेबांची 135वी जयंती ही आठवणीत राहावी, अविस्मरणीय ठरावी यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती प्रयत्न देखील केले जात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.